सहन करण्याची नामुष्की प्राप्त झाली। या मॉबचं, या धरणे आंदोलनाचं यंत्रणा ज्या ठिकाणी उपलब्ध असावी अशा प्रकारची एक व्यवस्था डॉक्टरच्या माध्यमातून पेशंटला न्याय मिळण्यासाठी। नेमका कुणाच्या चुकीमुळे हे सगळा प्रकार घडलेला आहे आणि तुमची काय मागणी असणारे प्रशासनाकडे तक्रार केली आहे? शिरूर कासार येथे गुरुदत्त हॉस्पिटल प्रशांत डाकणे। माझ्या मुलीला फक्त 1 दिवस उलटीचा त्रास होत होता। उलटी होत असताना मी गुरुदत्त हॉस्पिटलमध्ये नेलेला असताना 2 दिवस उपचार घेतला। 2 दिवसामध्ये अचानक तिला म्हणजे श्वास घ्यायला त्रास झाला। श्वास घ्यायला त्रास असताना चांगली मुलीचा आहार जेवण सगळं व्यवस्थित असताना, मुलगी पायाने चालत जात असताना एकदम टणटणीत असताना तिला साधा श्वास घ्यायला त्रास होत होता। श्वास घ्यायला मला झोपेतून उठून म्हणते, पप्पा मला श्वास घ्यायला त्रास होतोय। आणि ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये नेली असता तिथं तिला व्हेंटिलेटर ऑक्सिजनची गरज होती। तिथं व्हेंटिलेटर ऑक्सिजन नसताना ह्या डॉक्टरने हातातून 5 ते 6 इंजेक्शन दिले आणि ती 10 मिनिटात ती मृत्यू पावली। त्या डॉक्टरकडे साधं व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन नाही, ॲम्ब्युलन्स नाही, कुठलीही सोयी-सुविधा नाही हॉस्पिटलमध्ये। त्या डॉक्टरची पदवी सुद्धा नाही। हा डॉक्टर स्वतः MD समजतोय आणि त्याची ऑनलाईन पदवी चेक केली तर हा MBBS आहे। मी स्वतः याच्याकडे ज्यावेळेस गेलो याची MD पदवी पाहून मी माझ्या मुलीला नेलं। मी त्यासाठी गेलो। हे जर MD जर नसतं मी दुसऱ्या हॉस्पिटलला गेलो असतो। यांनी माझी दिवसा ढवळ्या माझी लूट केली आहे, फसवलंय मला, माझ्या मुलीच्या जीवाशी खेळलाय। याच्यामध्ये माझी प्रशासनाला एकच विनंती की याची म्हणजे चौकशी करून याच्यावर कारवाई हो। संस्कृतीला फक्त उलटीचा त्रास होत होता आणि संस्कृतीच्या हातातून त्यांनी ज्यावेळी इंजेक्शन दिले आणि अर्ध्या तासाने आम्हाला घरी जा बोलले। अर्ध्या तासाने घरी गेल्यानंतर तिची उलटी थांबली नाही म्हणून मी तिला परत घरी घेऊन गेले। तर त्यावेळेस ते बोलले तिला आपण ॲडमिट करू। ॲडमिट म्हणजे फक्त सलाईन देऊ एवढंच बोलले, ॲडमिट ठेवा असंही ते बोलले नाही। त्यांनी 2 सलाईन तिला दिले, त्यातून काही इंजेक्शन सोडले आणि घरी पाठवलं। दुसऱ्या दिवशी त्यांनी तोच प्रकार केला। दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी, रविवारी संध्याकाळी त्यांनी स्वतः जे मेडिसिन द्यायला पाहिजे ते त्यांनी स्वतः लिहून न देता त्यांच्या स्टाफने लिहून दिलं आणि तेच तिला सलाईन आणि इंजेक्शन दिलं। त्यानंतर जेव्हा आम्ही घरी गेलो, घरी जायला सांगितलं त्यांनी, चेक न करता पुन्हा त्यांनी घरी पाठवलं। सलाईन आणि इंजेक्शन दिल्यानंतर त्यांनी चेक करायला पाहिजे होतं, परत एकदा घरी सोडण्या अगोदर त्यांनी चेक न करता घरी पाठवलं आणि घरी गेल्यानंतर 2 ते 3 तासात तिला श्वास घ्यायला त्रास सुरू झाला। श्वास घ्यायला त्रास सुरू झाल्यानंतर ती बोलली, उठून बोलली की मला श्वास घ्यायला त्रास होतोय। तर आम्ही तिला पटकन लगेच 1 मिनिटाच्या आत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। तिथंही त्यांनी ऑक्सिजन नसलेला मास्क फक्त तिच्या चेहऱ्यावर ठेवला होता। तिला श्वास येत नव्हता म्हणून तिनं 3दा तो ऑक्सिजन मास्क काढून साईडला ठेवत होती, पण आम्हालाही कळत नव्हतं, आम्ही घाबरलेलो होतो। तर मी तिला म्हटलं, बाळा राहू दे ना, तुला ऑक्सिजन मिळेल, मास्क राहू दे। त्याच वेळेस त्यांनी तिच्या हातात नुसतं इंजेक्शन सोडण्याचं काम करत होते। 5 ते 6 इंजेक्शन त्यांनी तिच्या हातातून सोडले। काय मागणी? आम्हाला न्याय हवाय आमच्या मुलीसाठी। तिला कुठलाही मोठा आजार नसताना, मोठं कुठलं दुःख नसताना तिला तिचा जीव गमवावा लागलाय। हे डॉक्टरच्या चुकीमुळे तिला तिचा जीव गमवावा लागलाय। लोकशाही मार्गाने जे काही आज आंदोलन, संस्कृतीच्या न्यायासाठी जे आंदोलन करतो, प्रशासनाने जर याच्यावरती जर कुठल्याही प्रकारची जर दखल नाही घेतली तर पुढील कालावधीमध्ये आम्ही हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहेत। जे काही प्रशासनाकडे, जे काही CS यांच्याकडं संस्कृतीच्या वडिलांनी जे काही पत्रव्यवहार केलेला आहे, अर्ज जे केलेला आहे, त्याच्यावरती लवकरात लवकर चौकशी करून संबंधित डॉक्टरांवरती कारवाई करून योग्य तो न्याय ह्या बारगाजी कुटुंबाला आणि संस्कृतीला देण्यात यावा। जर हा न्याय जर नाही भेटला तर तहसील समोरचं आज धरणे आंदोलन आहे। पुढील कालावधीमध्ये जे काय आम्ही आंदोलन करणार आहे ते तीव्र स्वरूपाचं प्रशासनाच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन असेल। मात्र वैद्यकीय अधिकारी असतील किंवा जे डॉक्टर प्रॅक्टिस करतात, काय नेमका आक्षेप आहे तुमचा आणि कशा पद्धतीने ते प्रॅक्टिस करतात? संजय बारगजे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की माझ्या मुलीवरती चुकीच्या पद्धतीचं स्टेटमेंट झालेलं आहे आणि ते काही त्याच्या हॉस्पिटलमध्ये ज्या MD हे MBBS आहेत आणि त्यांनी त्याच्या जे रिसेप्शनचे हे जे काही आहे त्याच्यावरती MD लिहिलेलं आहे। तर MD डॉक्टर असल्यामुळे ते त्या ठिकाणी गेले बालरोग तज्ञ बनून, परंतु त्या ठिकाणी असं झालेलं आहे की पूर्णपणे चुकीच्या पद्धतीचं स्टेटमेंट झालं असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते उपचाराची फाईल पुढची गोष्ट अशी आहे की डॉक्टरांनी ज्यावेळेस रेफर करायचं असतं त्यावेळेस समोरचे डॉक्टर सुचवायचे असतात
सुचवलेले नाहीत, काही नाही, ॲम्ब्युलन्स बोलवलेले नाही, त्यांनी पालकांनी स्वतः ॲम्ब्युलन्स अरेंज केली होती आणि पुढील डॉक्टरांकडे ज्यावेळेस जायचं त्यांनी काय उपचार केलेत आणि काय नाही केले याची कुठल्याही प्रकारची फाईल पालकाकडे दिलेली नाही. त्याच्यामुळे हा तीव्र संताप आहे आणि ह्या पालकाची जे म्हणणं आहे, आलेल्या सर्वच आम्ही जे आंदोलक आहेत त्यांचं सर्वांचंच म्हणणं आहे की ही डॉक्टरांच्या चुकीमुळे हा निरागस बालकांचा मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.